नमस्कार मित्रांनो, माझं नाव सतीश आणि आपण पाहता सतीश जाधव यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आत्ता आपण आलेलो आहोत माणगाव बायपास होती आणि तब्बल 8 दिवसानंतर पुन्हा आपण हा व्हिडिओ तयार करतोय। मागच्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद होता आणि खूप चांगल्या प्रकारे कव्हर केला होता आपण व्हिडिओ। तसंच हा सुद्धा आपण व्हिडिओ कव्हर करणार आहोत। या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पूर्ण रस्ता दाखवणार आहोत आणि आता पावसाळा अगदी जवळ आलेला आहे, तर पावसाळ्यापूर्वी किती काम होऊ शकतं आणि किती काम नाही होणार ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर आत्ता आपण आहोत रेल्वे क्रॉसिंगवरती जो ब्रिज होणार आहे त्याच्या ठिकाणी आणि पलीकडे तुम्हाला माहितीच आहे की इथूनच माणगाव बायपास स्टार्ट होतो आणि इकडे तुम्ही पाहू शकता की अजूनही काही इकडे काम झालेले नाही। थोडेफार जे रेल्वेचे पोल वगैरे बांधले त्यांचं कनेक्शनचं वगैरे काम झालेलं आहे, पण बाकी अजून ब्रिजच्या कामामध्ये काहीही तुम्हाला बदल दिसणार नाही। ब्रिजचं काम अजून बरंच बाकी आहे, त्यामुळे इकडे वेळ लागणार आहे कामाला। पलीकडे तुम्ही ब्रिजचं काम पाहू शकता की खूप वेगामध्ये चालू आहे, पण इकडे जे रेल्वे क्रॉसिंगच्या वरचं काम आहे ते अजून बरंचसं बाकी आहे आणि पलीकडे तिकडे तुम्हाला माहितीच आहे की नदीवरचा ब्रिज वगैरे असणार आहे, त्याचं कामसुद्धा बाकी आहे। आणि इकडनं आता आपण असं पुढे जाऊयात आणि पाहूयात की किती काम कसं कसं बाकी आहे ते। त्यापूर्वी वंदे भारत ट्रेन आता येणार आहे ते पाहून घेऊयात आणि नंतर पुढे प्रवासास सुरुवात करूयात। तर मित्रांनो, अनेक जण बोलतात की व्हिडिओ बनवायला कितीसा वेळ लागतो आणि काय मेहनत घ्यावी लागते, फक्त कॅमेरा घेऊन फिरायचा असतो। बघा, या अशा ठिकाणावरनं जायला लागतं। गाड्या चढवताना इकडं नाकी न येतात। दुसरी गोष्ट म्हणजे इकडं डाव्या साईडला बघा, पूर्ण लूज माती आहे इकडे आणि हेच एवढेच असेच रस्ते असतात जिथनं गाडी चालवावी लागते। ऑप्शनच नसतो आणि लोक बोलतात की काय मेहनत आहे इकडे। तर मित्रांनो, इथपर्यंत आपण पाहिलं की कशा प्रकारे काम झालेलं आहे ते। आता इकडून पुढं बघूयात की इकडून पुढे पाहू शकतो की इथपासून पुढच्या ब्रिजपर्यंत एक फायनल लेअर झालेली आहे रस्त्याची। त्याच्यावरची आता ते गुणपाट असतं ते काढायचं काम चालू आहे। पाणी शोषून धरण्यासाठी ते टाकले जातात वरती, ते आता काढतायत, म्हणजे हा सुद्धा एवढा पॅच कंप्लीट झालेला असेल। आणि इकडून हे पुढच्या ब्रिजपर्यंतचा हा एवढा एक पॅच बाकी आहे। सो हा सुद्धा काय करायला जास्त दिवस जाणार नाही आहेत। पटकन जर त्यांनी मनात आणलं तर कधीही करू शकतात। ते असा एवढा छोटा पॅच आहे आणि त्याची लेवल वगैरे तर व्यवस्थित झालेलीच आहे। फक्त हे एवढा एरिया जो माती वगैरे टाकलेली आहे ती क्लीन करून त्यांना फक्त चालू करायचं आहे। बाकी इकडे एवढा काही जास्त काम राहिलेलं नाही। मोठा काम जो आहे तो म्हणजे त्या ब्रिजचाच। आणि इकडे तुम्हाला माहितीच आहे की इकडे रस्त्याचं काम झालेलंच आहे अगोदरच। छान असा रस्ता आहे इकडे। जर दोन्ही बाजूने इकडे झाडं लावली ना तर भविष्यामध्ये खूप छान दिसणार आहे। मध्ये असतील किंवा दोन्ही बाजूने असतील, खूप छान रस्ता होऊन जाईल। म्हणजे पूर्ण बायपास आहे ना, हिरवागार छान वाटेल बघायला। सो आता इकडून पुढे रस्त्याचं काम कसं झालेलं आहे, किती झालेलं आहे, जे पुण्याकडून येणारे आहेत ते लोकांसाठी कसं काय त्यांना वरती येण्यासाठी जागा वगैरे असणार आहे ते पाहूयात। लास्ट व्हिडिओमध्ये बोललेलो की हे पॅच याचं सुद्धा चांगल्या प्रकारे काम झालेलं आहे। आता इकडे पाणी वगैरे मारायचं फक्त काम चालू आहे।
हा ब्रिज आत्ताच ह्याच्यावरती एक नवीन लेअर टाकल्यासारखा वाटतंय डांबरचा. सो हा ब्रिज होता तो आहे पुण्याकडून येणारा ब्रिज. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की इकडूनच जी पुण्यावरून वाहतूक येणार ती इथूनच वरती येणार आहे, म्हणजे हायवेला कनेक्ट होणार आहे. तर आता इकडे तुम्ही दोन्ही साईडला पाहू शकता की दोन्ही साईडच्या रस्त्याचं काम चालू आहे. तर इकडे लाल मातीचं दिसते आणि इकडं खडी वगैरे टाकून रस्त्याचं काम चालू आहे. इन फ्युचरमध्ये इकडून सुद्धा हा रस्ता जो आहे तो इकडे कनेक्ट होणार आहे वरती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा इकडून रस्त्याचं काम इकडे पहिलं इकडचं करायला घेतलेलं आहे त्यांनी. आता कसं कसं त्यांचं प्लॅनिंग आहे ते भविष्यामध्ये समजेल. पण ज्या इकडून कोकणाकडून गाड्या येतील त्या इकडून खाली पुण्याकडे जाण्यासाठी रस्ता केलेला आहे. पुढे डांबरीकरण सुद्धा झालेलं आहे. आणि ज्या पुण्याकडून येतील त्या हायवेकडे येण्यासाठी हा पलीकडचा इकडचा रस्ता जो सध्याचा मातीचा दिसतोय तो असणार आहे. तर तिकडून गाड्या इकडे वरती येऊ शकतात आणि इकडे कनेक्ट होऊ शकतात. तर कदाचित पावसाळ्यापुरता तरी करायचं झालं तर हा एक रस्ता चालू करतील असा अंदाज आहे. आता बघू भविष्यामध्ये काय होतंय ते, कसं कसं त्यांची प्लॅनिंग वगैरे. कारण का पाऊस अगदी जवळ आलेला आहे आणि तिकडचा रस्ता कंप्लीट होईल असं वाटत नाही, कारण का तो पण खूप बाकी आहे तिकडे लेवल वगैरे करणं. पटापट घाईमध्ये कसंही करून नंतर तो खराब होणे याच्यापेक्षा एकदा चांगलं केलेलं बरं वाटेल. सो बघू कसं काय करतायत ते. पण हा तर एक तयार होऊ शकतो पावसाळ्यापूर्वी असं वाटतंय, म्हणजे ह्या महिन्यामध्ये. आणि इकडे बघा इकडून तुम्ही गाडी वरती आणू शकता इन भविष्यामध्ये. आणि मी व्हिडिओमध्ये जेव्हा जेव्हा पावसाळ्यापूर्वी बोललो ना तेव्हा त्या ठिकाणी असं समजून जा की मी जून महिन्याच्या शेवटपर्यंत बोलतोय. कुठे जायचं आहे? इथनं इथं खाली उतरलं बघा, असा खडीचा रस्ता झाला ना तिथून खाली उतरा. हाच हां इथूनच खाली जा. तर मित्रांनो अशा प्रकारे अनेक लोक येतात. मी लास्ट व्हिडिओमध्ये म्हणजे मागे एक व्हिडिओ केला होता की लोकांना माहितीच नाही रस्ता कुठे चालू होतो, कुठनं खाली उतरायचं आणि डायरेक्ट गाडी टाकतात आणि येतात इकडे. पण ठीक आहे, त्यांना सुद्धा ट्रॅफिकमधून निघायचं असतं कसं तरी म्हणून येतात. तर सांगत होतो की जिथे जिथे मी बोलीन ना की पावसाळ्यापूर्वी तर समजून जा की मला जून एंडिंग बोलायचं आहे. कारण का पावसाळा कधी चालू होईल काही सांगू शकत नाही आहे. पण जून एंडिंगपर्यंत बोलायचं असं एक गृहीत धरून चाला. तर इकडचा सुद्धा वेल कनेक्ट झालेला आहे रस्ता. आता दोन गोष्टी आता तो म्हणजे समोर दिसणारा काळ नदीवरचा ब्रिज आणि त्याच्या पुढे असणारा जो रायगड रोडला जो ब्रिज आहे तो ब्रिज. आता मी लास्ट व्हिडिओमध्ये ते दोन्ही ब्रिज कवर केले होते आणि त्यांच्यावरून प्रवास करता येऊ शकतो असं दाखवलं होतं. त्या रस्त्यावरून प्रवास करणार आहोत. म्हणजे हा पूर्ण रस्ता पुणेकरांसाठी वापरण्यासाठी कशा प्रकारे तयार आहे ते आपण दाखवून देणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर चला तर पुढे जाऊयात आता. तर इकडे सुद्धा तुम्ही पाहू शकता की मधल्या डिवायडर आहेत त्यांच्यामध्ये मातीचा भराव वगैरे करायचं काम चालू आहे. म्हणजे इन फ्युचर त्याच्यामध्ये झाडं वगैरे लावली जाणार. म्हणजे नंतर त्याचाच तुम्हाला काही त्रास वगैरे होणार नाही. समोरून जी गाडी येणारी असेल त्याची लाईट तुमच्या डोळ्यावरती पडायला नको, त्यासाठी मधली झाडं वगैरे असतात. आणि आता आपण या ब्रिजजवळ पोचलेलो आहोत आणि आता त्या ब्रिजवरनं आपण प्रवास करणार आहोत. अनेक लोक आहेत ज्यांना अजूनही रस्ता वापरता येतोय तरीसुद्धा ड्रोन शॉट बघायची इच्छा आहे. अरे रस्ता कसा झाला आहे तो तुम्हाला खाली उतरल्याशिवाय कसा समजणार. त्यांना काय वाटतं ड्रोन शॉटमध्ये वेगळीच मजा. अरे आहे मजा, खूप सौंदर्य चांगलं दिसतं, पण आपल्याला आता सौंदर्य बघायचं नाही, ते बघू रस्ता कंप्लीट झाल्यानंतर. आता रस्ता कसा झाला आहे ते बघायचं आहे ना. रस्त्याची क्वालिटी कशी आहे, खास क्वालिटी कशा आहेत, रस्ता कितपत आपण वापरू शकतो, त्याची क्वालिटी काय आहे, खराब तर होणार नाही ना. ते बघण्यासाठी आपल्याला ग्राउंड फ्लोअरवरती जावं लागणार आहे. ड्रोनमधून समजणार नाही. जेव्हा पूर्ण होईल ना हा रस्ता माणगाव बायपास पूर्ण होईल तेव्हा आपण ड्रोनमधनं दाखवू, त्या पूर्ण रस्ता दाखवू एकाच सीनमध्ये, एका व्हिडिओमध्ये ड्रोनने कसा दिसतोय तो रस्ता. सो आपण आत्ताच बघितलं की काळ नदीच्या ब्रिजवरनं आपण प्रवास करून पलीकडे आलेलो आहोत. तुम्ही कारसुद्धा चालू शकता इकडून, पण सध्या थोडं काम चालू आहे त्यांचं, त्यांना डिस्टर्ब करू नका, इकडून येऊ नका. थोड्या दिवसातच ते चालू करून देतील सगळ्यांसाठी, तेव्हा सगळ्यांनीच वापरा. तसंच आता पुढे चाललो आहे. पण
तो रायगड रोडवरचा ब्रिज आहे त्याच्या दिशेने, आणि त्याचंसुद्धा काम झालेलं आहे. आपण एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं. सो त्याच्यावरून सुद्धा प्रवास करणार आहोत. हे इकडं जे डिवायडर असतात ना साईडचे, हे जे मधले, यांचं काम चालू आहे त्या मशीनने. तिथे सिमेंट मिक्सर असतो आणि त्यांचा साचा असतो. तो साचा पुढं सरकवतात आणि सिमेंट मिक्सरमधून तो त्यांचा जो मसाला असतो तो पूर्ण पडत राहतो. कंटिन्यू तो चांगला शेप येत जातो. तेव्हा ते सुद्धा खूप फास्ट काम होत जातं. सो हे इथपर्यंत आम्हाला रस्ता पाहिलं की कशा प्रकारे काम चालू झालेलं आहे, ते रस्त्याचं काम किती झालेलं आहे ते. अजूनसुद्धा या रस्त्यावरती काही गाड्या येतात ना, 4 व्हीलर वगैरे पुण्याकडून येणाऱ्या असतील किंवा इकडून पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या गाड्या वगैरे असतील. हा रस्ता एवढा चांगला दिसला ना की एवढे सुसाट मारतात ना की बघायलाच नको, एवढे सुसाट चालवतात. अरे मुंबई गोवा महामार्ग आहे, गावागावातून जातो. अनेक छोट्या मोठ्या गाड्या असतात, कुत्रे असतात, प्राणी येऊ शकतात रस्त्यावरती. त्यावेळेला कंट्रोल नाही झाली गाडी तर डायरेक्ट जाऊन ठोकू शकते ना रे. त्यामुळे जरा कंट्रोलमध्ये चालवा गाडी ना. आता इकडे बघा, इकडं हा 1 लेन केलेला आहे, आणि 1 लेन करण्याचं कारण आहे की हा समोरचा ब्रिज, आपण आता पोचलेलो ह्या रायगड रोडच्या ब्रिजजवळ, आणि ह्याचं एकच ब्रिज कंप्लीट झालेलं आहे. दुसऱ्या ब्रिजचं अजून काम झालेलं नाही. आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं एका. सो आपण आता त्या ब्रिजवरनं सुद्धा प्रवास करणार आहोत आणि बघणार आहोत की कशा प्रकारे इकडचं काम झालेलं आहे ते. आता इकडे एक फायनल लेअर येईल, एक 4-5 दिवसामध्ये शक्यतो ते टाकू शकतात. ते टाकून झालं की रस्ता या ब्रिजपर्यंत जरी कंप्लीट होईल. मग ब्रिजच्या पुढचं काम बाकी आहे अजून, तिथे भराव वगैरे करायचं चालू आहे, अजून त्यांची लेवलिंग वगैरे करायची बाकी आहे. सो बघूया ते कधीपर्यंत होतं आहे. आणि मला तर वाटतं की हा जो ब्रिजवरती पडलेला आहे ना लेअर, ह्याच्यावरती अजून एक लेअर याला असं वाटतं आहे. पण बघू भविष्यामध्ये अजून काय कसं होतं आहे ते. पण रस्ता सध्या तरी वापरू शकतो एवढा कंप्लीट झालेला आहे. आता आपण ब्रिजवरनं पलीकडं आलेलो आहोत, आणि इकडे सुद्धा तुम्ही भराव वगैरे पाहू शकता कितपत झालेला आहे. पण ही एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे खडी वगैरे आणलेली आहे टाकण्यासाठी वरती, ते होऊन जाईल लवकरच. पण त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो की जर पाऊस जर जोरात पडला आणि तुम्ही जर इकडं गाडी आणलीत ना तर गाडी खचून जाणार. एवढा पूर्ण मातीचा भराव आहे, आणि इकडे मातीमध्ये ह्या खचून जाणार तुमची गाडी. एवढी अशी मातीचा भराव आहे पडलेला इकडे. त्यामुळे पूर्ण प्रॉपर लेअरिंग होऊ द्या रस्त्याची, त्याशिवाय इकडं गाडी आणू नका तुमची आता या ब्रिजवरून तरी. मागाशी मी एक मुलगा बघितला गाडी चालवताना. हे जे समोर रस्ते झालेले आहेत ना, म्हणजे हा समोरचा लेअर माझ्या पलीकडच्या तिकडचा तो, तर तिथून एवढ्या सुसाट गाडी चालवत गेला ना. इवन ती ग्रेवल आहे, म्हणजे पूर्ण लूज खडी पडलेली आहे ती, आणि त्याच्यावरून एकदम सुसाट 50-60च्या स्पीडनी गाडी चालून घेऊन गेला. समजा जर तिथून जर थोडी जरी स्लिप झाली ना तर डायरेक्ट गाडी खूप लांबपर्यंत घसत जाईल, आणि चांगलेच म्हणजे त्याला त्रास होईल. एवढी सुसाट गाडी चालवत घेऊन गेला तो. काही गरज नसताना गाड्या चालवतात कसेही लोक. थोडं तरी डोकं वापरणा. बोल, ही जागा, ही समोरची जागा, ह्याच्यावरती पूर्ण लूज खडी पडलेली आहे, आणि ह्याच्यावरून एकदम सुसाटमध्ये गाडी घेऊन गेला तो. तर असं करू नका, स्वतःच्या जीवाची काळजी बाळगा. आणि आता आपण पोचलेलो आहोत एकदम एंडिंग पॉईंटला, माणगाव बायपासच्या गोवा एंडला. तर इकडं तुम्ही जुना मुंबई गोवा महामार्ग पाहू शकता की अगदी कनेक्ट व्हायला आलेला आहे. म्हणजे काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. म्हणजे आता पुणेकरांसाठी बोलू शकतो की 90% झालेला आहे. पण जे मुंबई गोवा महामार्गावरती मुंबईकडून येणारे असतील त्यांच्यासाठी तर म्हणावं लागेल की अजून खूप बाकी आहे. कारण का जे ब्रिजचं काम आहे ते खूप बाकी आहे, आणि ते होत नाही तोपर्यंत हा रस्ता ते वापरू शकत नाहीत. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.